नमस्कार, माझं नाव करुण भानत. मी ॲस्क्लेपियस वेलनेसचा हेल्थ ॲडवायझर आहे. नेहमीप्रमाणे आपण एक सुंदर रिझल्ट घेऊन आलोय. हा रिझल्ट आहे शुगर पेशंटला इन्शुलिन चालू असताना आपण मेडिसिन आपल्या आयुर्वेदाचे चालू केले होते आणि ह्या इन्शुलिनच्या कोर्स बरोबर आपण जवळपास गेल्या 1 महिन्यापासून काकांना आयुर्वेदातून आपल्या ॲस्क्लेपियस वेलनेसच्या माध्यमातून शुगरसाठी ट्रीटमेंट चालू केले. काय रिझल्ट आहे हे आपण काकांच्या तोंडातून ऐकूया. काका, आपलं नाव कसं? माझं नाव सुरेश शंकर जाटकर. काकांचं नाव आहे सुरेश शंकर जाटकर. काका आहेत गुहागर तालुक्यामधून कारुळ ह्या गावामधून आहेत. कारुळच गाव कारुळ या गावामधून जाक्करवाडीमधून जवळपास आपण औषधं चालू करण्या अगोदर काकांना इन्शुलिन चालू होते. जवळपास आपण 1 महिन्यापासून काकांना चालू करतोय. काकांना ट्रीटमेंटसाठी आपण दिला होता डायबोडॉग रस, त्याच्याबरोबर आपण दिला होता त्रिफळा नावाचा रस, त्याच्याबरोबर आपण दिला होता थंडरग्लास नावाचा रस, त्याच्याबरोबर दिला होता आपण क्लोरोडॉग आणि लिओडॉग. अशी ट्रीटमेंट आपण पहिल्या 28 दिवसापासून चालू केले आणि ह्या 28 दिवसामधला जो चमत्कारी रिझल्ट आहे हे काकांच्या तोंडातून मी तुम्हाला दाखवेल. काका, साधारण ही औषधं चालू करण्या अगोदर आपला सकाळचा इन्शुलिन किती होता? सकाळचा 14 होता आणि संध्याकाळी 12 होता. मित्रांनो, बघताय तुम्ही की हा काका स्वतःहून डोस टोचून घ्यायचे. सकाळी 14 पॉईंट आणि रात्री 12 पॉईंट. आता काका, साधारण 28 दिवसामध्ये काय बदल घडलाय? बदल झालाय, आता भरपूर बदल झालेला. आता सकाळी रात्रीचे 8 ते सकाळी 10 आहे. म्हणजे 4 जवळपास सकाळी जो 14 पॉईंट होता तो 10 वरती आले, 4 पॉईंट सकाळचे कमी झाले आणि रात्रीचे 12 होते ते 8 वरती आले. म्हणजे रात्रीचा सुद्धा 4 पॉईंटने कमी झालाय. मित्रांनो, हा रिझल्ट येण्यासाठी आपल्या आयुर्वेदाच्या रसांबरोबर काकांनी स्वतःवरती खाण्यापिण्यावरती पाळलेला कंट्रोल आणि बाळगलेली त्यांनी पथ्यपाळी, त्याच्यामुळे हा खूप चांगला रिझल्ट आलाय. काका, तुमचे खरंच मनापासून अभिनंदन मी करतो. आपल्याला पुढच्या महिन्याची मी काकांची अपडेट पाठवेल, जो अजून चांगला रिझल्ट आलेला असेल. त्या रिझल्टची काकांना सुद्धा खूप छान प्रकारची ओढ आहे. काकांचं टार्गेट आहे की त्यांना इन्शुलिन बंद करून रेग्युलर नॅचरली जगायचं आहे आणि तो आपण प्रामाणिक प्रयत्न आपल्या ॲस्क्लेपियसच्या औषधांच्या माध्यमातून करणार आहोत.